हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स। तर बघा, सुंदर अशी बोटनेकमध्ये आपली ब्लाऊजची डिझाईन आहे। बघा इथे 13 उंची घेतलेली आहे, तयार आपली 12 होणार आहे। 5.25 शोल्डर, 5.25 मुंडा घेतलेला आहे। 32 छातीचं आपलं ब्लाऊज आहे। 9.5ची घडी घेतलेली आहे। इथं 2.25 इंच गळा रुंदी घ्यायची आहे आणि बघा 9 इंच गळा घेतलेला आहे। तयार आपला 8.5 होणार आहे आणि असा एक बॉक्स तयार करून घेतला अशा पद्धतीने। वरच्या साईडला एक 2.5 ते 3 इंचावरती मी अंदाजे एक बॉक्स तयार करून घेते आणि असा गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। आणि बघा इथं थोडंसं पानगळा टाईप, थोडासा पानगळा आपल्याला इथं असा आकार घ्यायचा आहे। बघू शकता अशा पद्धतीने मी इथं थेंब गळा आणि थोडासा खालच्या साईडला पानगळा, ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशनमध्ये मी गळा ड्रॉ करून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही, आहे तसाच व्यवस्थित मी कटिंग करते। बघा खालच्या साईडला पानगळ्याचा आकार दिलेला आहे आणि वरच्या साईडला थेंब गळ्याचा आकार दिलेला आहे आणि असा गळा कटिंग करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। बघू शकताय तुम्ही, खूप सुंदर असा आपला गळा कटिंग करून झालेला आहे। तर बघा असा आपला दिसतो, तुम्ही थोडासा मोठा केला तरी चालेल। मेन फॅब्रिक सवचं ठेवलं, त्याच्यावर अस्तर उलटं ठेवून सुया वगैरे व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत। तुम्हाला जितके हवे आहेत तितक्या सुया तुम्ही व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे आपला कपडा हलणार नाही। शिलाईसुद्धा आपली खूप छान बसते। बघा इथं फक्त 1.5 इंचाचं मार्जिन पकडत आहे, असे फक्त कपडा टीप मारताना सरकवायचा आहे। इथं कोपरा आला, कोपऱ्यात सुई खाली घातली, कपडा फिरवला, परत आहे अशी टीप मारायला सुरुवात करायची आहे। बघा इथं सेम पोझिशनमध्ये कोपरा आलेला आहे, कोपऱ्यात सुई खाली घातली, कपडा फिरवला आणि परत टीप मारायला सुरुवात करायचं। प्रत्येक कोपऱ्यात सेम पोझिशनमध्ये आपल्याला टीप मारून घ्यायचे, जेणेकरून काय जे कोपरे असतात ना ते अगदी व्यवस्थित आपण जसे कटिंग करून काढले होते ना तसे व्यवस्थित निघतात शिलाईतसुद्धा, म्हणून ही ट्रिक वापरायची। बघा अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण गळा स्टिच करून झालेला आहे। व्यवस्थित मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं, संपूर्ण गळ्याला छोटे छोटे असे कट्स देऊन घ्यायचे। बघा या पद्धतीने, म्हणजे जेणेकरून काय होईल, आपलं अस्तर आतल्या साईडला फोल्ड होईल। बघा पाठीतली पट्टीसुद्धा मी डायरेक्ट अटॅच करूनच घेणार आहे। तुम्हाला हवी असेल तर तुम्ही सेपरेटसुद्धा लावू शकता। आता ह्या दोन्हीचा जो गॅप आहे त्यात मी हात घालून व्यवस्थित असं अस्तर बाहेर फोल्ड करून घेतलेलं आहे। बघा अगदी व्यवस्थित असे आपले सगळे कोपरे काढून घ्यायचे आहेत। बघू शकता दोन्ही कोपरे असे सुईच्या साहाय्याने व्यवस्थित मी काढून घेता। या पद्धतीने मेन फॅब्रिकला सुई लावायची नाही, फक्त अस्तरला सुई टक करून अस्तर उचलायचं आहे। बघा अगदी व्यवस्थित हाताने प्रेस करत कोपऱ्यावर सुद्धा सेम पोझिशनमध्ये आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे। बघा इथं आपला कोपरा आलेला आहे, कोपऱ्यात सुई खाली ठेवली, कपडा फिरवला आणि मग परत टीप मारली। अशा पद्धतीने संपूर्ण गळ्यावरती मी दाबटीप मारून घेतलेली आहे। इकडं कमरपट्टीला सुद्धा डायरेक्ट मी दाबटीप मारून घेतलेली आहे। बघू शकता अशा पद्धतीने हाताने कपडा दाबत प्रेस आपल्याला करून घ्यायचा आहे। बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने दाबटीपला मारल्यामुळं फिनिशिंग गळ्याला खूप सुंदर येतं। मेन फॅब्रिक व अस्तर एकसारखं व्यवस्थित जोडून घेऊन एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक मी कट करून घेतलेलं आहे। कमरेला 4.5 इंचाच्या, पाठीतल्या टक्स 4.5 इंच उंचीच्या व अर्धा इंच रुंदीच्या दोन्ही टक्स अशा व्यवस्थित मी मारून घेतलेले आहेत। या पद्धतीने बघू शकताय तुम्ही। बघा खूप सुंदर असा आपला गळा स्टिच करून झालेला आहे। आता ह्याला ना मी साडी आपली पिंक कलरची आणि लेस मी ह्याच्यावरती गोल्डन कलरची लावत आहे। बघू शकताय तुम्ही, लेस ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता। बघा अशी बेस व्यवस्थित आहे त्या आकारात लेस लावायची आहे। बघू शकताय तुम्ही, इथं कोपरा आला, कोपऱ्यातनं कपडा बाहेर काढून घेतला, थोडीशी लेस इथं कोपऱ्यात बरोबर फोल्ड करून घेतली, म्हणजे जेणेकरून आपला जसा कोपरा आहे तसा व्यवस्थित लेस लावल्यावर सुद्धा दिसावा ह्यासाठी। आणि बघा परत आहे अशी संपूर्ण लेस अशी अटॅच करून घेत आहे। बघा या पद्धतीने जितकी लेस कोपरे जास्त असतील तितकी लेस बारीक घ्यायची, म्हणजे कोपऱ्याचे व्यवस्थित बसते। बघा इथं परत कोपरा आला, इथं थोडीशी लेस फोल्ड करून घेतली। बघा अशी या पद्धतीने घ्यायची आहे आणि परत टीप मारायची। जितके जास्त कोपरे ना तितकी बारीक लेस ठेवायची, म्हणजे कोपऱ्याच्या ठिकाणी लेस खूप सुंदर अशी आपली बसते। बघू शकताय तुम्ही
अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचे आहे। बघू शकता, बघा किती सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे। जे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित असे आपल्याला कटिंग करून घ्यायचे, म्हणजे फिनिशिंग आपल्या ब्लाऊजचं खूप सुंदर असं दिसेल। बघू शकता या पद्धतीने। बघा आता सुंदर असं मी पानाच्या शेपमध्ये लटकन तयार करून ठेवलं होतं। हे लटकन मी बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, म्हणून इथं मी दाखवलेलं नाही आहे। काठाचंच मी लावून घेतलेलं आहे। बघा सुंदर अशी नॉट इथं अटॅच करून घेतली। बघू शकताय फायनल फिनिशिंग आपल्या ब्लाऊजचं खूप सुंदर अशी आपली ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे। आणि अशाच नवनवीन डिझाईन बघण्यासाठी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार। थँक्यू सो मच।